जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. सोलापूर जिल्ह्यातील 68 पैकी 38 जागा भाजपनं जिंकल्या. आता जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यात शांभवी कल्याण शेट्टी आणि चेतन सिंग केदार, रामप्पा चिवशेट्टी, भारती दराडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अशात आज पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी काय सांगितलं बघा. नाही, आपण या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि सोलापूरची जनता आहे. सोलापूरच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे मनापासून आभार पण मानेन की सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं आणि ती सोलापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश आता सोलापूरच्या जनतेने दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हा मिळालेलं यश हे सोलापूरच्या जनतेचं आहे. परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यासंदर्भात घेतलेल्या भूमिका, सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेल्या भूमिका आणि सोलापूर शहरातल्या लोकांना जो विश्वास होता की आपल्याला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली आणि मुख्यमंत्री महोदय किंवा भारतीय जनता पक्ष आपल्याला या शहरासाठी जे बोलतायत ते करतील, त्या भावना जनतेमध्ये निर्माण झाल्या. तशाच पद्धतीच्या भावना ग्रामीण भागातल्या जनतेच्या होत्या की आपल्या गावखेड्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय हे शक्य नाही, हे या जनतेनं जाणलं आणि म्हणून जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले. आपण बघता की जसं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिकामध्ये सत्तेमध्ये आला नव्हता आणि आता थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आम्ही महापालिकामध्ये आज सत्तेत आहे. त्यासोबत जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं बहुतांश नेत्यांनी, बहुतांश आमच्या पत्रकार बांधवांनीही अनालिसिस असं केलं होतं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा तेवढा प्रभाव नाही. भारतीय जनता पक्षाच्या किती जागा आहेत त्याविषयी साशंकता व्यक्त केली होती. म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही गावखेड्यामध्ये काम करत असताना गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला भारतीय जनता पक्षाच्या बद्दल आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या बद्दल. आम्ही अस्वस्थ होतो की जनता आमच्यासोबत आहे, जनता विकासासोबतच आहे. लोकांनी ही निवडणूक वेगळ्या वळणावर व्यक्तिगत टीका करून न्यायचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान असं काय बोलायचा प्रयत्न केला आणि या सगळ्याला जनतेनं चोख उत्तर दिलं की सोलापूरच्या जनतेचा स्वाभिमान हा सोलापूरच्या मातीचा विकास हाच आहे. हा खऱ्या अर्थानं मेसेज जनतेनं दिला. मी सोलापूरच्या जनतेचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. 2017 साली ज्या भारतीय जनता पक्षाच्या 13-14 जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाला क्लिअर मेजॉरिटी स्वतःच्या चिन्हावर देण्याचं काम जनतेने केलेलं आहे आणि याचा मनापासूनच आनंद पालकमंत्री म्हणून मला आहे, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आहे. हो, खरं तर तुम्ही 37 सभा घेतल्या आणि 38 जागा जिंकून आल्या. सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपल्या सभा सुरू होत्या आणि त्यामध्ये कुठेतरी साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलं, मात्र सोलापूरकडे तुमचं विशेष प्रेम पाहायला मिळालं. कशा पद्धतीचं एकंदरीत शेड्यूल होतं आणि मनासारखा विजय तुमचा झालाय का? नाही, थोडंसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री सोलापूरचा आहे. पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली होती की इथल्या निवडणुका या निवडणुका लढवण्यासाठी इथल्या भारतीय जनता पक्षाला मदत कळेल, इथल्या लोकांना जनतेच्या पाठीशी कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशा पद्धतीच्या भूमिका माननीय नेतृत्वाच्या होत्या, आमच्या मुख्यमंत्री मोदयांच्या होत्या. त्या अनुषंगानं बघितलं आपण की झालेल्या प्रत्येक निवडणूक आम्ही ताकदीने लढलो आणि हे लढवत असताना आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं खूप प्रेम मला दिले याचा मला मनापासून आनंद आहे. आणि खास करून मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा लोकांनी सुरुवातीला मी बाहेरचा पालकमंत्री आहे आणि अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी खास करून आपल्या कामातून आपण आपल्या या ठिकाणी जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने मनापासून जे प्रयत्न केले, सोलापूरच्या जनतेला मी परका वाटणार नाही याची काळजी मी सातत्याने घेतली आणि सोलापूरच्या जनतेनं मला स्वीकारलं आणि सोलापूरच्या जनतेनं स्वीकारलं नाही तर या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं माझ्या शब्दावर विश्वासही ठेवला, भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला
तसा विकासाच्या मुद्द्यावर जे जे मुद्दे मी मांडले त्या मुद्द्यावर जनतेने विश्वास ठेवला. अनेकांनी शंका उपस्थित केल्या की जयकुमार गोरे असं बोलतायत की ते 21 कोटीचा निधी कुठून देणार आहेत. याही संदर्भात काय शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेनं ऐकलं नाही. कारण ज्या पद्धतीचं काम आम्ही 1 वर्षामध्ये या जिल्ह्यात केलंय तेव्हा जनतेचा विश्वास आमच्यावर होता आणि आम्ही दिलेल्या विकासाचं जे विजन होतं किंवा आम्ही विकासाच्या दिलेले शब्द होते याच्यावर जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला भरभरून मतदान दिलं. सोलापूर जिल्हा आता मी सांगितलं विषयांमध्ये की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण आहे तो ओबीसी साठी राखीव आहे ते तर त्याच प्रवर्गाला मिळेल की पुन्हा ते सर्टिफिकेट वगैरे काढले जातात अलीकडे त्याला वेळ मी आपल्याला एक गोष्टीचं क्लिअर सांगतो की अजून अध्यक्ष निवडीची कुठलीही प्रक्रिया चर्चेतच नाही. त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर चर्चा करणं उचित नाही. भाऊ कुठेतरी 12 जिल्हा परिषद निवडणुका झाल्या अनेक ठिकाणी बहुमत मिळाले मात्र काही ठिकाणी त्रिशंकू जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कशा पद्धतीने ही परिस्थिती आहे ते हाताळणार आहात. कारण आपण पाहतोय की मोठा पक्ष म्हणून भाजप सर्व निवडून आलेला आहे. आता तुम्हाला पहिला विषय तर सोलापूरमध्ये तशी परिस्थिती नाही त्यामुळे इथं हाताळायचा प्रश्न येणार नाही. परंतु आपल्याला एक माझं सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदी सक्षम आहेत. ते त्या त्या ठिकाणी निर्णय घेतील, परिसराशी बोलतील, आवश्यक असलेल्या गोष्टी करतील. पण अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. या सगळ्या विजयाची चर्चा होत असताना एका पराभवाची चर्चा रंगली म्हणजे साताऱ्यामधल्याच आपल्या महिलांचा आणि भाऊचा पराभवाचा त्याचा कशा पद्धतीने विश्लेषण की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून कारण सांगण्याची मला सवय नाही. मी कधी कारण कुठल्या गोष्टी सांगत नाही. तो पराभव का झाला या विश्लेषणात जाणार नाही पण पराभव झाला मी स्वीकारतो. सोलापूरकडे जास्त लक्ष होतं हे तर कबूलच आहे. थोडंसं दुर्लक्ष झालं का तर बिलकुल झालं हेही कबूल आहे. परंतु दुर्लक्ष होणं एवढंच त्या पराभवाचं कारण नाही. आणि काय कारण आहे कारण देणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे कारण देणार नाही. तो पराभव मी स्वीकारलेला आहे आणि त्यातून असे अनेक धक्के मी आजपर्यंत स्वीकारलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या धक्क्यातून मार्ग काढून ताकदीने उभा राहू आणि आपण सगळ्यांना सांगतो काय या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात असताना राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीतनं प्रत्येक जण गेलेला आहे. कोणच नाही. हे अगदी मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला हेच सांगितलं की कुठला पराभव अंतिम नसतो कुठला विजय अंतिम नसतो.